नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या हक्काच्या दिव्य क्रांती अकॅडमीवर. मित्रांनो, जिओग्राफीचा अभ्यास करत असताना सर्वात जास्त डोक्याला ताप देणारा विषय कोणता? तर तो म्हणजे नद्या. परीक्षेत प्रश्न येतो की खालीलपैकी कोणती नदी पश्चिमेकडे वाहते? आणि तिथेच आपला गोंधळ उडतो. गोदावरी नदी इकडे जाते का तिकडे जाते? नर्मदा नदी नेमकं कुठं जाते? पण आता टेन्शन घेऊ नका, कारण आपण सुरू केली एक खास सिरीज. 10 मिनिटात टॉपिक क्लिअर. बरोबर का? हो, घड्याळाच्या काट्यावर फक्त 10 मिनिटं तुम्ही आम्हाला द्यायची आणि हा टॉपिक कायमच्या डोक्यात फिट करून घ्यायचा. बरोबर? आता बरं, सुरू करायच्या अगोदर मला एका प्रश्नाचं उत्तर द्या. भारतातल्या ज्या बाकीच्या सगळ्या नद्या आहेत, मोठमोठ्या नद्या, गोदावरी झालं, कृष्णा झालं, त्या पूर्वेकडे वाहतात. पण मग जी नर्मदा नदी आहे, ती उलट्या दिशेने म्हणजे पश्चिमेकडे का वाहत असेल बरं? याचं उत्तर तुम्हाला माहिती आहे का? नसेल माहिती तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. कारण या प्रश्नाचं उत्तर देताना मी तुम्हाला एक जबरदस्त ट्रिक सांगणार आहे. चला, आता एक गोष्ट लक्षात ठेवा. पाणी नेमकं कुठल्या दिशेने वाहतं? ज्या दिशेला उतार आहे, त्या दिशेला पाणी वाहणार. बरोबर आहे. आपल्या भारताचा जो खालचा भाग आहे, त्याला आपण पेनिन्सुलर इंडिया असं म्हणतो, द्वीपकल्पीय पठार असं म्हणतो मराठीमध्ये. त्याचा नैसर्गिक उतार हा पश्चिमेकडून पूर्वेकडे जातो. जसं आपण टेबलाची जी बाजू आहे, एक बाजू वर केली, की जे पाणी आहे ते दुसऱ्या बाजूला वाहणार. तसंच आपल्या पठाराचं झालेलं आहे. त्याच्यामुळे ज्या महानदी आहे, गोदावरी, कृष्णा, कावेरी यासारख्या ज्या मोठ्या बहिणी आहेत, या आरामात उतारावरून पूर्वेकडे वाहत असतात आणि बंगालच्या उपसागराला जाऊन मिळत असतात. आणि लक्षात ठेवा, या ज्या नद्या समुद्राला मिळतात, त्या समुद्राला मिळताना आपल्यासोबत आणलेला गाळ सुद्धा जो आहे, तो तिथे टाकत असतात. त्याच्यामुळे काय होतं, डेल्टा म्हणजे त्रिभुज प्रदेश जो आहे, तो तयार होत असतो. आता हे खूप महत्वाचं आहे, कारण पूर्वेकडच्या ज्या नद्या आहेत, त्या नद्या डेल्टा बनवतात. आता येतो आपला मागाशीचा प्रश्न. जर मग जमिनीचा उतार पूर्वेकडे आहे, तर मग नर्मदा आणि तापी या दोन नद्या उलट्या दिशेने म्हणजे पश्चिमेकडे अरबी समुद्राकडे का जात असतील? या नद्या बंडखोर आहेत का? याची काय कारण आहेत? याची कारण आहे, की खचदरी निर्माण होणे. रिफ्ट व्हॅली. सोप्या भाषेत सांगायचं झालं तर दोन डोंगराच्या मधली जमीन खाली खचली आहे. नर्मदा नदी विंध्य आणि सातपुडा पर्वताच्या मधल्या दरीमधून वाहते. तिला उताराशी काही देणं घेणं नाही. ती या खचदरीमुळं सक्तीने काय होते किंवा बळजबरीने पश्चिमेकडे वाहत असते. आणि हो, या नद्या खूप फास्ट असतात. त्या डोंगरातून म्हणजे जे हार्ड रॉक्स आहेत त्याच्यामधून वाहतात. त्यामुळे त्या जो त्रिभुज प्रदेश काय आहे तो बनवत नाही. तर खाडी जी आहे, खाडी तयार करत असतात. खाडीला इंग्लिशमध्ये इच्छुरी असं म्हणतात. त्यामुळे त्या त्रिभुज प्रदेश जो आहे डेल्टा बनवत नाहीत, तर खाडी तयार करत असतात. तर हा पॉइंट पोलीस भरतीपासून एम-पी-एस-सी पर्यंत विचारला जातो, की कोणती नदी डेल्टा बनवत नाही? तर त्या नदीचं काय नाव आहे? नर्मदा आणि तापी. बरोबर? आता तुम्ही सगळे म्हणाल, "सर हे सगळं कळालं, पण नद्याची नावं लक्षात कशी ठेवायची?" त्यासाठी तुम्हाला मी देतो एक दिव्य क्रांती अकॅडमीची स्पेशल ट्रिक. आता पश्चिम वाहिनी नद्या बघितल्या आपण, वेस्ट फ्लोइंग रिव्हर्स. आता त्या लक्षात ठेवण्यासाठी काय करायचं? समानता. समानता. बरोबर? स म्हणजे साबरमती, म म्हणजे माही, ना म्हणजे नर्मदा आणि ता म्हणजे तापी. झाले 4 नाव. आहे की नाही सोपं? समानता शब्द आठवला, की अरबी समुद्राला मिळणाऱ्या नद्या 5. बरोबर? याच्याशिवाय एक छोटी नदी आहे. तिचं नाव काय? लुनी. बरोबर? जी राजस्थानच्या वाळवंटामध्येच गायब होऊन जाते, संपून जाते. ती समुद्रापर्यंत पोहोचतच नाही. तिला काय म्हणतात? इनलँड ड्रेनेज. इनलँड ड्रेनेज असं म्हणलं जातं. आणि ज्या ईस्ट फ्लोइंग आहेत, पूर्व वाहिनी ज्या नद्या आहेत, त्यांच्यासाठी क्रम आहे महानंदी, गोदावरी, कृष्णा, कावेरी. मा, गो, क्र, का. उत्तरेकडून दक्षिणेकडे हाच क्रम आहे. बरोबर? आता चला, आता वेळ आहे आपल्या 1 मिनिटात क्विक रिव्हिजनची. बरोबर? लक्ष द्या. दिशा बघायची झाली तर गोदावरी, कृष्णा, कावेरी कुठं? पूर्व. बंगालच्या उपसागराला जाऊन मिळतात. उलट्या वाहणाऱ्या नद्या कोण? नर्मदा, तापी, साबरमती, माहीम. कुठं जातात? पश्चिमी दिशेला वाहतात आणि अरबी समुद्राला जाऊन मिळतात. कारण काय? नर्मदा, तापी जी नदी आहे, ती खचदरीमधून वाहते, रिफ्ट व्हॅलीमधून वाहते म्हणून त्या कुठे जातात? पश्चिमेकडं. आणि सगळ्यात शेवटी बघायचं झालं तर ज्या पूर्व वाहिनी नद्या आहेत, त्या नद्या डेल्टा बनवतात. पश्चिम वाहिनी नद्या
खाड्या बनवतात, ईश्वरी बनवतात. बरोबर. आता याच्यासाठी एक ट्रिक आहे. पश्चिम वाहिनीसाठी समानता आपण बघितली. बरोबर की नाही? बस एवढं सगळं लक्षात ठेवलं, तरी हा टॉपिक वरचा 1 मार्क तुमचा कुठेही जाणार नाही. बरोबर आहे. तर मित्रांनो कसा वाटला हा आजचा आपला 10 मिनिटात टॉपिक क्लिअर व्हिडिओ? भूगोल आता सोपा वाटतोय की नाही तुम्हाला? जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल, तर अशाच ट्रिक्स हव्या असतील, तर आत्ताच दिव्यक्रांती अकॅडमीच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका. तुमच्या काही जरी शंका असतील किंवा पुढचा व्हिडिओ कोणत्या टॉपिकवर हवा आहे, हे मला खाली कमेंटमध्ये नक्की सांगा. आम्ही तुमच्या कमेंटची वाट बघतोय. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये एका नवीन टॉपिक सोबत फक्त 10 मिनिटात. तोपर्यंत अभ्यास करत राहा. काळजी घ्या. जय हिंद, जय महाराष्ट्र.